नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. इरावती आता अक्षयच्या समोर मुद्दाम नाटक करत असते आणि अक्षयच्या मनातून पूर्ण रमा उतरून जावी याची तयारी करत असते. अगदी रडाईचं नाटक करते, हात जोडून विनंती करते, अक्षयच्या, आरोहीच्या आणि मुकादमाच्या पूर्ण फॅमिलीच्या जवळपास सुद्धा येऊ नको, आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा, हात जोडून विनंती करतेय तुला. या कामाव्यतिरिक्त काही एक संबंध ठेवू नको आमच्याशी, एवढीच तुला हात जोडून विनंती आहे. साई म्हणतो, तुम्ही कोण आहे हिला हे सांगणार आहे? बॉस आहे का तिचा? इरावतीबाई, तुम्हाला आम्ही चांगलंच ओळखतो तुम्ही काय आहात. रमाचा तेवढाच हक्क आहे आरोहीवर जेवढा अक्षयचा, त्यामुळे तुम्ही तिला सांगू शकत नाही की आरोहीला भेटू नको. इरावती म्हणते, हो का? इरावती मुद्दाम रमाचा हात पकडते, जा जा बघ मुलीची काय अवस्था झालीये, ऍक्सिडेंटमध्ये अगदी रक्ताच्या थारोळ्यात आहे तुझी मुलगी, बघ बघ काय अवस्था झालीये तिची. आणि इरावती रडायचं नाटक करते. रमा म्हणते, रक्त वगैरे काही आलेलं नाहीये, उगाच नाटकं करू नका. आरोहीला मी स्वतः आणलंय, काही एक तिला एवढं खर्चटलं सुद्धा नाहीये. आणि काय हो, मुकादमांच्या आयुष्यात तुम्ही आल्यापासून सगळे मुकादम खूप आनंदी असं म्हणायचंय का तुम्हाला? वा, खरंच चांगली गोष्ट आहे. पण आरोहीला मी जन्म दिलाय, तिची आई आहे मी, आणि आईची आपल्या मुलीला कधी सुद्धा दृष्ट लागत नाही, हे तुम्ही इरावतीबाई लक्षात ठेवा. उगाच काही कांगावा करायला जाऊ नका. आणि तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही, त्याच्यासाठी आई व्हायला लागतं. तुम्ही कुठं आई झाला, बरोबर आहे की नाही? इरावती म्हणते, तुझी दृष्ट लागणं आता लांबच राहिले, कारण याच्या पुढे आरोहीच्या आयुष्यात तू येऊ शकत नाही, कारण तशी तरतूद मी अक्षयकडून करून घेणार. अक्षय तुझी सावली सुद्धा आरोहीवर पडून देणार नाही, हा शब्द आहे माझा. तुझ्यासोबत आरोहीला पाठवणार नाही, हे मी बोलत नाहीये इरावती, हा अक्षय बोलतोय असं समज. आता तुला अक्षय हेच वाक्य परत बोलून दाखवणार. सगळ्या गोष्टीमुळे रमा खूप हळवी झालेली असते आणि अगदी रडत असते. करायला गेली एक आणि झालं एक असं झालेलं असतं. इरावतीने अजून सुद्धा 7 वर्ष झाली तरी सुधारलेली नसते आणि डावपेच खेळायचं काही सोडलेलं नसतं. अजूनही ती रमाच्या मागे हातपाय धुवून मागे लागलेलीच असते. रमाला कसा त्रास होईल, अक्षय रमा कसे वेगळे राहतील याच्यासाठीच रात्रंदिवस झगडत असते इरावती, आणि ती त्यामध्ये सक्सेस सुद्धा होत असते. रमा आता तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि मोबाईल घेऊन त्या मोबाईलमध्ये आरोहीचा फोटो बघून ती रडत असते. आरोही तिच्याबरोबर 7 दिवस आनंदाने राहणार होती आणि हे काय झालं की सगळं अगदी घडी विस्कटूनच गेली. रमाला आरोहीची आठवण येत असते आणि जो प्रसंग घडला, ऍक्सिडेंट कशा पद्धतीने झाला, सगळं काही तिच्या डोळ्यासमोरून जात असतं आणि रमा रडत असते. माझ्या आरोहीच्या जीवावर बेतलं होतं, थोडक्यात म्हणून वाचलं, नाही तर आज काहीतरी विपरीत घडलं असतं. रमा रडत असते आणि स्वतःला दोष देत असते. सारखा तो सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून चाललेला असतो. हॉस्पिटलमध्ये अक्षय आरोहीला जेवण भरवत असतो. आरोही म्हणते, मला काही खायचं नाहीये. अगदी जबरदस्तीने औषध घ्यायचंय म्हणून तिला जेवण भरवत असतो. तरीही आरोहीला अजूनही आई समोर दिसत असते. आरोही अक्षयला म्हणते, बाबा आई कुठे? तिने मला वाचवले आणि तिच्यामुळे मी आज इथे व्यवस्थित आहे. मला तिला बघायचे आणि भेटायचे. आई कुठे? आधी तिला बोलव. अक्षय म्हणतो, आई येणार नाही आणि तिचा विषय सुद्धा काढायचा नाही यापुढे, आत्ताच सांगतो, परत आईचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. आरोही म्हणते, सांगणारे आई कुठे बाबा, बोलवणारे तिला. तुला माझी शपथ आहे, परत जर आई म्हणून म्हटलीस किंवा तिचं जर नाव काढलं तर. साई इकडे रमाशी बोलायला आलेला असतो. रमाला रडताना बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि बिचारा तोही नाराज होतो, कारण ह्या रमाच्या आयुष्यात नेमकी चाललंय तरी काय, सगळं काही सहन करताय एकट्या रमाच. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आलेले असतात चेकअपला आणि डॉक्टर म्हणतात, आरोहीला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, अगदी 2 दिवसात जखम तिची बरी होऊन जाणार, अगदी नॉर्मल ती खेळायला सुद्धा लागणार. अक्षय म्हणतो, थँक्यू डॉक्टर. डॉक्टर म्हणतात, घरी गेल्यावर घरात बसून ठेवू नका, तिला फारसं काही झालेलं नाहीये, तिला शाळेत पाठवा, म्हणजे तिचं मन जरा रमेन आणि ती लवकर अजून बरी होणार. बेटा शाळेत जायचं बरं, लक्षात ठेवायचं, घरी बसून राहायचं नाहीये, एवढं तुला काही एक झालेलं नाहीये, त्यामुळे तू शाळेत जाऊन अगदी मस्ती सुद्धा करू शकते. डॉक्टर म्हणतात, बाहेर गेली म्हणजे तिचं मन रमेन आणि ती पटकन याच्यातून बाहेर येणार. अक्षय म्हणतो, थँक्यू डॉक्टर, तुम्ही म्हणताय अगदी तसंच करणार. दवाखान्याच्या रूमच्या बाहेर रमा उभी असते आणि डॉक्टर काय सांगतात ते बघत असते आणि आरोही तिच्या बाबासोबत चालली तेही लांबून ती बघत असते, कारण समोर गेल्यावर अक्षय रागवणार हे तिला माहिती असतं, म्हणून बिचारी रमा दाराच्या आड उभा राहूनच सगळं काही बघत असते. अक्षय आता आरोहीला घेऊन गेलेला असतो. सिस्टर आलेली असते. अक्षय सर करत तोपर्यंत अक्षय निघून गेलेला असतो. रमा म्हणते, काय झालं? सिस्टर म्हणते, अहो आरोहीचा ड्रेस राहिलाय, सर इथेच विसरून गेलेत. रमा म्हणते, द्या माझ्याकडे, मी देते. रमा आता गाडीत येऊन बसलेली असते आणि साई गाडी चालवायला बसतो आणि रमाला म्हणतो, रमा तुम्ही अजिबात काळजी करू नका, ड्रायव्हरवर मी नजर ठेवून त्यालाही कोणी करायला लावलं ना त्याचा शोध तर आपण नक्कीच लावूया. त्याने सांगितलंय कुठल्या तरी माणसाने त्यांनी हे कारण चुकीचं दिलं हे मलाही माहिती आहे, पण आपण नक्की त्याला कुणी करायला लावलं हे मी शोधून काढणारच आणि सत्य सगळ्यांच्या समोर आणणारच.
रमा म्हणते साई लवकरात लवकर असं करा, कारण हे कुणी केलंय मला सुद्धा जाणून घ्यायचंय. साई म्हणतो रमा अगदी नाराज राहण्याची काही गरज नाही आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की आरोहीला भेटता येणार नाही, बोलता येणार नाही, अगदी तिला बघता सुद्धा येणार नाही, तर हे चुकीचं आहे. अजिबात असा विचार करू नका. आपण लिगली सुद्धा लढू शकतो आणि आरोहीला भेटण्याची परमिशन मिळवू शकतो. त्यामुळे अगदीच नाराज होण्याची काही गरज नाहीये. आणि एवढंही तुम्ही काही केलेलं नाहीये. मुळात तुम्ही काही केलेलंच नाहीये. सगळा हा प्लॅन कोणीतरी घडवून आणलाय, मुद्दाम आरोही आणि तुम्ही लांब राहावं म्हणून. त्यामुळे अगदी तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार. मी जबाबदारी घेतोय ना, त्यामुळे तुम्ही जरा चेहऱ्यावर आनंद ठेवा बरं. साई म्हणतो लिगली कस्टडी सुद्धा आपल्याला मिळू शकते, कारण तुम्ही तिची आई आहात. रमा म्हणते नाही, मला हे काही एक करायचं नाहीये आणि आरोहीला सगळ्या प्रोसिजरमधून मला अजिबात घालवायचं नाहीये. जे चाललंय ते चालू द्या आणि मला तिला कुणापासून वेगळंही करायचं नाहीये. जे आहे ते व्यवस्थित आहे, फक्त मलाही तिच्याशी भेटता यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. रमा म्हणते ती एकत्र कुटुंबात राहतीये आणि आजच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे एकत्र कुटुंबात राहणं. साई म्हणतो तुमचं बरोबर आहे रमा, पण एकत्र कुटुंबामध्ये इरावती सारखी बाई राहते हे विसरू नका. ती असताना कुणी सुखी राहू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे ना. ती काय करू शकते, कुठच्या थराला जाऊ शकते, तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहित नाहीये. साई तुमचं अगदी बरोबर आहे, पण तिचं आपण काहीच करू शकत नाही. रमा म्हणते आई आहे, आई आजी आहे, हे आहेत, पार्थ सगळे आहेत तिथे, अर्था वगैरे. फक्त मला एकच बघायचंय, दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये ना त्या घरात, किंवा दुसरं काहीतरी घडी विस्कटण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना. आणि ते मला तिथे गेल्याशिवाय कळणार नाहीये साई. त्यासाठी मला तिथे जाऊन काही दिवस राहायला लागणार आहे. साई म्हणतो काय म्हटलं तुम्ही, परत म्हणता का? तिथे जाऊन तुम्हाला राहायचंय रमा? अहो अक्षय तुम्हाला दारात तरी उभं करणार आहे का? तुम्ही घरात जाऊन राहण्याच्या गोष्टी करताय. रमा म्हणते हे बघा, माझ्या मुलीसाठी मला एवढं करायलाच लागणार आहे. मला माहिती आहे की साई वाटेत खूप विघ्न आहे, पण का हो आपल्यासोबत हा विघ्नहर्ता आहे की. विघ्नहर्ता असल्यावर कशाची कशाला काळजी करायची, सगळं काही तो बरोबर करून टाकणार. त्यामुळे सगळ्या गोष्टी याच्यावर सोपवू आणि आपला जो प्लॅन आहे तो सक्सेस करण्याचा प्रयत्न करू. रमा आता गाडीतल्या गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि म्हणते हाच आपल्याला मार्ग दाखवणार. साई सुद्धा पाया पडतो आणि आता कुठे जायचे तिकडे ते जायला निघालेले असतात. इकडे आता अर्था काहीतरी अभ्यास करत बसलेली असते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. अर्थाला खूप आनंद होतो. राणीताई बघ कुणीतरी आलंय. अगं आरोही आलीये राणीताई. अर्था घाईघाईने दरवाजा उघडते आणि आरोहीला बघून तिला खूप आनंद होतो. अक्षय आणि आरोही आता घाईघाईने आतमध्ये चाललेले असतात. तेव्हा मागून आवाज येतो थांबा. अक्षय मागे बघतो तर काय, आजी उभी असते मागे. आजी आलीये म्हणून सगळे घाईघाईने जातात आणि आजीला घट्ट अशी मिठी मारतात. आजी आली म्हणून सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. अक्षय म्हणतो अगं आजी अचानक कशी आली, तीर्थयात्रेला जाणार होती ना, मग अचानक कशी, त्याचं काय झालं? अरे सगळं सांगतेय मी. अरे अक्षय जाणार आहे मी परत. आरोहीच्या अपघाताचं कळालं म्हणून तिला बघायला आलीये. मी लगेच जाणार आहे परत. मला तीर्थयात्रा पूर्ण करायची बाबा. आजी म्हणते राणी औक्षणासाठी ताट तयार कर, हिला औक्षण करू मगच आपण घरात घेऊ. आता बाहेर उभा राहिल्यावर आरोही कसा ऍक्सिडेंट झाला हे आजीला सांगत असते. आजी म्हणते हॉस्पिटलमधून आलीये, एवढं जीवावर बेतलं होतं तुझ्या, अशीच कशी घरात जाऊ देणार मी? तुझी आई असती तर तुझी काळजी घेतली असती आणि औक्षणही केलं असतं. इरावती अगदी धावत पळत येते. आईची काही गरज नाहीये आणि तिचं नावही घेऊ नको. इरावती असताना कोणाची गरज आहे का? सगळं काही करते आई मी. सगळं व्यवस्थित चाललंय तिच्या आईशिवाय. इरावती आता स्वतः औक्षण करते आणि आईची कमी भरून टाकते, कारण तिला माहितीये आईची कमी कुठेच तिला जाणवली पाहिजे नाही. इरावती आता आरोहीचं औक्षण करते आणि आईचं सुद्धा औक्षण करते. अगं मामा तू सुद्धा खूप दिवसांनी आली, तुझंही औक्षण करणं गरजेचं आहे. आजी आता इरावतीकडे रागाने बघत असते, कारण तिला इरावतीचा खूप राग येत असतो. तिला माहितीये सगळं काही झालंय ते इरावतीमुळेच झालंय. इरावती आता खूप काळजी असं दाखवते. आईच्या हातातली बॅग वगैरे घेते. चला या आतमध्ये सगळ्यांनी आणि रिलॅक्स व्हा आधी. आरोही म्हणते आजी आता आलीये ना, आता गणपतीसाठी तुला थांबायचं या, कारण गणपती बसवणारे आपण आणि खूप सारी धमाल करणारे. आता आजी इकडे तिकडे बघायला लागते, कारण तिला माहितीये गणपती. इरावती म्हणते अक्षय आपण गणपती बसवणार आहोत. इरावती म्हणते रमा गेल्यापासून गणपती आणलाच नाही ना, म्हणून विचारतीये मी की आपण गणपती बसवणार आहोत. इरावती म्हणते या वेळेला असं काही करायचं नाहीये. आरूच्या मनात आहे ना तर गणपती बसवायचाय आपण. इरावती म्हणते अक्षय तू तुझ्या मुलीची काळजी घे, मी माझ्या आईची काळजी घेते बाबा. इरावती आई आजीला हाताला पकडते आणि म्हणते अगं आई ये की आत, आता आलीये ना, छान स्वागत करते तुझं. इरावती म्हणते अगं आई चल तुला आपल्या खोलीत नेते, आणि तिच्या खोलीमध्ये तिने नेलेलं असतं. इरावतीने आई आजीला खूप टॉर्चर केलेलं असतं आणि घाबरवून ठेवलेली असते. तिचा तोरा ताठा अगदी नाहीसा झालेला असतो. अगदी बिल्ली मांजर झालेली असते आजी. इरावतीने तिची सुद्धा खूप वाईट अवस्था केलेली असते.
तिला बेडरूम मध्ये नेते आणि हळू आवाजात म्हणते, काय गे म्हातारे, म्हटले होते ना वृद्धाश्रमात राहायचं, इथे कशाला आली तोंड घेऊन, आणि तिकडेच तीर्थयात्रेला चालले असं सांगायचं. वृद्धाश्रमातून हलण्याची हिंमतच कशी केली तू म्हातारे. आजी म्हणते, काय ग इरावती, स्वतःच्या सख्या आईला वृद्धाश्रमात ठेवते आणि घरी काय सांगते, तीर्थयात्रेला गेली, अमक्या देवाला गेली, तमक्या देवाला गेली. लाज वाट नाही का ग इरावती, अजिबात सुद्धा लाज उरली नाही का तुझ्यात. आजी म्हणते, मुलीसारख्या नाच सुनेचा छळ केला तुझा ऐकून आणि तुझ्यासारख्या नालायक मुलीला डोक्यावर बसवलं, त्याचीच फळं भोगतीये मी. पुढे फेडणारी ही पाप देवाला माहिती. इरावती म्हणते, अगं म्हातारे, इथेच फेडायचंय सगळं, त्याच्यासाठी इरावती आहे की, अजिबात काळजी करू नकोस. आई, सगळ्या कृत्यांचा लेखाचिट्टा आहे माझ्याकडे, अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित करणार ही इरावती, प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं भोगायला लावणार. अगं आई, माझ्या साहिलला कसा मारला, कसा जाळला, त्याला किती हाल केले, सीमाला कसं ढकललं, मग तिच्या डोक्याला कसं लागलं आणि तिच्या डोक्याला लागल्यामुळे तिच्या डोक्यावर कसा परिणाम झाला, सगळ्याचा काळा चिठ्ठा माझ्याकडे आहे. तेही लेखी स्वरूपात लिहून ठेवलंय मी, विसरले तर आठवण पटकन वाचून आठवायला मला मदत होणार. अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित लिहिलंय मी, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार मी तुझ्याकडून. तू घाबरू नको ग म्हातारे, सगळं काही व्यवस्थित करणार ही इरावती. इरावतीने टॉर्चर करून इतकी घाबरवून टाकलेली असते आजी की जवळ जरी आले तरी ती लांब जाते आणि पटकन अशी घाबरून तिच्याकडे बघत बसते. इरावती म्हणते, लक्षात आहे का म्हातारे, सीमाला कसा त्रास दिला, आणि आजीला आता सगळं आठवायला लागलेलं असतं मागच्या गोष्टी. सीमाला ढकलून दिलेलं असतं इरावतीने आणि शूटिंग करताना मात्र आजीने ढकलवलं असं शूट केलेलं असतं. आजी जेव्हा सीमाला सावरायला गेली तेव्हा शूट केलेलं असतं आणि असं वाटतं की आजीनेच तिला टॉर्चर करून ढकलवलीय. आजी म्हणत असते, मी काही एक केलेलं नाहीये आणि सीमाला तर मी अजिबात ढकलवलं नाहीये, सगळं काही तू केलंय इरावती, तू केलं आणि खोटं माझ्यावर आळ लावतीये. इरावती म्हणते, म्हातारे, आवाज करायचा नाही या, तू केलंय म्हणतीये ना मी, मग तूच केलंय. अगं आई, माझ्याकडे पुरावे आहेत, पुराव्याशिवाय इरावती बोलत नाही, त्यामुळे कितीही नाकार तू, सत्य घटना आहे ती, तूच सीमा वहिनीला ढकलवलंय आणि त्याच्यामुळे ती वेडी झालीय. दाखवू का पुरावा सगळ्यांना. काही मी रेकॉर्डिंग केलं होतं सगळं आणि ते रेकॉर्डिंग जर अक्षयला दाखवलं तर काय होणार, आता जिथे बसलीये ना तिथे बसायची सुद्धा लायकी राहणार नाही तुझी. दाखवू का अक्षयला सगळं. अजून तरी अक्षय अधूनमधून तुला घरात घेतो, काळजी करतो, प्रेमाने बोलतो, हवं नको ते विचारतो. रेकॉर्डिंग बघितल्यावर तुला कुठे नेऊन बसवेल विचार कर जरा. त्यामुळे तोंड उघडायला अजिबात जाऊ नको आणि इरावतीच्या पुढे तर अजिबात नाही. कळतंय का तुला. म्हातारे, जो खेळ चाललाय ना अगदी तसाच चालू दे, तुझ्या कर्माची फळं तुला भोगायलाच लागणार आहे. माझ्या साहिलची काय अवस्था केली होती जरा आठव, त्याचेच परिणाम तू भोगतीये आणि अजून तुला खूप भोगायचे आहेत. कळलं का म्हातारे. त्यामुळे कुणालाही खरं सांगायला जाऊ नकोस, या इरावतीची गाठ आहे तुझी. म्हातारे, अपमान तर होणारच तुझा, आणि कितीही ओरडून सांगितलं की मी केलं नाही तरी कोण विश्वास ठेवायला लागले तुझ्यावर. कोणीही विश्वास ठेवणार नाही, सगळे तुलाच दोषी ठरवणार. त्यामुळे अगदी काहीच करू नको, मी सांगतेय ना, आलीये 2 दिवस राहा आणि निघून जा तीर्थयात्रेला. तुझा परमनंट ऍड्रेस आहे की अनाथ आश्रम. आई आजी म्हणते, कोणी विश्वास ठेवू नाही ठेवू, माझी रमा माझ्यावर विश्वास ठेवणार. कोणी नाही मला जवळ केलं तरी रमा मला जवळ करणार, मला खात्री आहे. आई आजी म्हणते, रमा जर मला भेटली ना की मी सगळं तिला खरं खरं सांगणार आहे. इरावती म्हणते, अगं म्हातारे, रमाला भेटायचं, सगळं काही खरं खरं सांगायचं, यासाठी तू जिवंत राहिली पाहिजे ना. तू जिवंत राहिली तरच रमाला काय सांगू शकते, बरोबर आहे की नाही. पण मी तुला जिवंत ठेवणारच नाही. आय मिस यू, रिअली मिस यू मम्मा. आता काय होणार ग तुझं. आजी आता अजूनच घाबरून गेलेली असते. इरावती हे काय बोलतीये की जिवंत तर राहिली पाहिजे, म्हणजे इरावतीचा पुढचा प्लॅन असतो की आजीला कायमचं संपवून टाकायचं आणि परत आजीने डोकं वर काढलंच नाही पाहिजे. इरावती म्हणते, 2 दिवसात जास्तीचं डोकं चालवण्याचा प्रयत्न केला, गुबगुबीत भोपळ्यात बसवेल आणि डायरेक्ट वर काढून देईन तुला. कळतंय का. परत खाली येऊ शकत नाही म्हातारे. गपचूप आलीये, 2 दिवस राहा आणि 3ऱ्या दिवशी मुकाट्याने निघून जा. कळतंय का. आजी म्हणते, बाप्पा आहे की, येईल माझ्या मदतीला. आजी आता जेव्हा वेळ आलीये तेव्हा बाप्पाला आठवते आणि जेव्हा तिच्या हातात सत्ता होती तेव्हा सगळं काही करून बसलेली असते. आता हातातून सगळं निसटल्यावर बाप्पाची आठवण येते ह्या म्हातारीला. सगळे आता इकडे रमाच्या घरी जेवायला बसलेले असतात आणि जेवणही करत असतात. रमाचं जेवणात लक्षच नसतं. तिचा विचार चालू असतो की मी कशी जाऊ रमाला, रमा म्हणून किंवा आई म्हणून आरोहीला भेटायला, कारण अक्षय मला दारातही उभं करणार नाहीये. पण एक आई म्हणून मी आरोहीपासून दूर राहू शकत नाही.
तेही ती आजारी असताना मला तिला भेटायला जायचंय म्हणजे जायचंच आहे. अण्णासाहेब आता जेवण करताना रमाच्या ताटाकडे बघतात की तिच्या ताटातलं काही एक संपलेलं नसतं. रमा, काय चाललंय? जेवण का करत नाहीयेस तू? कसला विचार करतेयस का? अजून जेवायला सुरुवात केली नाही. मला माहिती की सगळं काही चाललंय ह्या साईमुळे. आयते वेळेला येऊन साखरपुडा मोडलाय ना या साईने, त्याच्याकडे जरा बघायलाच लागणार. रमा म्हणते, अण्णा तसं काही नाहीये, त्यांनी काही केलेलं नाहीये, त्यांना बोलण्याची काही गरज नाहीये. अगं मग नेमकी काय चाललंय कळेल का मला? रमा म्हणतीये बोलू नको, त्यांनी साखरपुडा मोडला नाही का आयत्या वेळेला, आणि मला म्हणतीये की त्याला बोलू नको. का बोलू नको? मी बोलणार. ताई म्हणतो, अण्णाच आहे, प्रॉब्लेम काहीच नाहीये. गणपती येत आहे आणि रमा दरवर्षी काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी स्कूलमध्ये घेतातच. आणि या वेळेला गणपती बाप्पा येणार, पण ऍक्टिव्हिटी काय घ्यायची काही कळतच नाहीये रमाला. त्याचं टेन्शन आलंय, म्हणून विचार चाललाय सारखा डोक्यात, आता गणपतीमध्ये नेमकी करायचं काय वेगळं. अण्णा म्हणतात, ठीक आहे गणपती आले 2 दिवसावर, पण जेवायचा काय संबंध? जेवण करून घेऊन सुद्धा आयडिया सुचू शकते ना. जेवण थांबवणं गरजेचं नाहीये, कळतंय का ओ रमा मॅडम? तुम्हाला एक माझ्या लहानपणची म्हणजे मी शाळेत असतानाची गंमत सांगतो. मी शाळेत असताना कार्यानुभवाचा एक पिरियड असायचा आणि त्याला आम्ही असे छोटे छोटे गणपती तयार करायचो. मग आता हसायला लागते आणि थँक्यू अण्णा असं म्हणते. अगं थँक्यू कशाबद्दल? अजून मी सांगतोय, तुम्ही मला बोलता बोलता आयडिया दिली. अगं रमा, मी अजून काही सांगितलंच नाही, तुला कुठून आयडिया आली? रमा म्हणते, साई आत्ताच्या आत्ता पालकांचा आणि मुलांचा जो ग्रुप आहे त्याच्यावर मेसेज टाका. उद्या गणपती बनवायची ऍक्टिव्हिटी होणार, प्रत्येक पालकाने आणि मुलाने हजर राहायचंय, अगदी सगळं साहित्य घेऊन. उत्तम प्रकारे गणपती बनवेल त्याला बक्षीस सुद्धा दिलं जाणार. साई, आणि हे कंपल्सरी आहे असं सुद्धा मेसेज करा. साई म्हणतो, रमा खूप छान आयडिया आहे तुमची, आणि तुम्ही सांगितलंय अगदी तसंच करतो मी. आता जेवण झालं की लगेच मेसेज टाकून देतो आणि सगळ्या पालकांना आनंदाची बातमी देतो. म्हणतात, आता सगळं छान झालंय ना, चला जेवायला सुरुवात करा. आणि सगळे आता छान असे जेवण करतात, कारण त्यांना भन्नाट अशी आयडिया सुचलेली असते आणि या आयडियामुळे नक्कीच काहीतरी फायदा होणार हे रमाला माहिती असतं. रमा ही खूप आनंदी झालेली असते. इकडे आता आई आजी स्वतःच्या हाताने आरोहीला जेवण भरवत असते आणि आरोही काय गप्पा मारत असते. बापरे, तू कुठे कुठे गेली होती दर्शनाला? कुठे कुठे फिरली? सगळ्या देवबाप्पांचं सांग की मला काहीच माहिती नाहीये. आजी म्हणते, हो सांगते की बाळा. आजी म्हणते, आता तुला काय सांगू बाळा, खूप लांब लांब गेले होते मी. इतके लांब लांब देवबाप्पा जाऊन बसलेत ना आपले की बस. हो आजी, मज्जा येत असणार. आजी म्हणते, हो येते की मज्जा. आणि आता अक्षय ह्या दोघी आजीचं आणि नातीचं बोलणं ऐकत असतो. हिमालय, केदारनाथ, अक्षयला हसू येतं किस्ते छान गप्पा चालल्यात यांच्या. गणपती बाप्पाचे अष्टविनायक 8 जागेवर गणपती बाप्पा आहेत वेगवेगळ्या स्वरूपात, त्यांचं सुद्धा दर्शन इतकं बघण्यासारखं आहे ना. आरोही तुला काय सांगू, थोडी मोठी असती ना तुला मी नक्कीच नेलं असतं. आजी सांगत असते, आरोही तुझ्या आईला खूप वाटायचा सगळ्या मुकादम कुटुंबाने मिळून अष्टविनायकाची यात्रा करावी, एकाच वेळेला घरातले सगळे मेंबर दर्शनासाठी जावेत. खूप तिची इच्छा होती आणि कायम ती धडपड करायची. रमाचा विषय निघल्यावर अक्षय लगेच समोर येतो. आजी, जुने विषय काढू नको, आता बंद कर सगळं. आजी म्हणते, आरोही तुला माहितीये का गणपती बाप्पा काय येतो? काय येतो आजी? अगं आपल्या आईला भेटायला येतो तो. कुणाकडे 1.5 दिवस राहतो, कुणाकडे 5 दिवस, कुणाकडे 7 दिवस, कुणाकडे पूर्ण 10 दिवस राहतो. आजी म्हणते, आईला भेटतो आणि जातो परत. आरोही म्हणते, आजी तो खरंच आईला भेटतो? आजी म्हणते, हो तो आईला भेटायला चाललेला असतो ना, मग तो आईला भेटतो आणि जातो परत. आरोही म्हणते, आपण आणूया गणपती. अक्षय म्हणतो, नाही आणायचा आहे. आजी म्हणते, आणायचा आहे गणपती, मी म्हटलीये ना आपण आणणारे गणपती यावर्षी. आजी म्हणते, गणपती बसवायचं थांबवलंय ना म्हणून सगळं झालं असणारे कदाचित. आता सगळं सुरळीत व्हायचं असेल तर गणपती बसवायलाच लागणार. आरोही म्हणते, या आपण खरंच गणपती आणणार, किती मज्जा. अक्षय नाहीच म्हणत असतो. आरू हट्ट करू नको आणि पहिले हट्ट बंद करा. कुठलाही हट्ट तुझा मी ऐकणार नाहीये आणि या वेळेला तर अजिबात नाही. गणपती आणायचा नाही म्हणजे नाही, एकदा सांगितलंय ना. उगाच हट्ट करून माझ्या डोक्याला त्रास करू नको. एकदा तुला सांगितलेली गोष्ट कळत नाहीये का? नाही म्हणजे नाही. या वर्षीचं काही खरं नाहीये, पुढच्या वर्षीचं पुढच्या वर्षी बघूया, ठरवू आपण काय करायचं काय नाही. अरे बाबा ऐक ना माझं, मी आजारी आहे ना. अक्षय म्हणतो, नाही म्हटलं ना, ऐकत जा. तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो. अक्षय तो मेसेज वाचून दाखवतो आरोहीला. आरोहीला खूप आनंद झालेला असतो, तेही फॅमिली सोबत. वाव, खरंच मज्जा येणार. अक्षय म्हणतो, रमा फॅमिली सोबत गणपती बनवायचा आहे हे तुझं डोकं आहे. स्कूल ऍक्टिव्हिटीच्या आड तुला काय करायचंय ना, मला सगळं काही कळतंय रमा. तुला एकटीलाच डोकं नाही, मला पण थोडीफार अक्कल आहे. अक्षय म्हणतो, बघ आता माझ्या फॅमिली सोबत गणपती कसा करतो, तू फक्त लांबून बघतच राहशील. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अक्षय म्हणतो, आरोहीची फॅमिली हवी होती ना तुला गणपती करायला, आम्ही पूर्ण फॅमिली आलो एक टीम म्हणून.
आरोही आली, मी आलो आणि माझी फियांसे मालविका. बघितली का? हिच्याशी आता मी लवकरात लवकर साखरपुडा करणार आणि लवकरात लवकर लग्न सुद्धा करणार. अक्षय मुद्दा मालविकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. याच्यामुळे रमाला त्रास होणार हे त्याला माहिती असतं आणि रमा बघत असते आणि तसंच तिला त्रासही होत असतो. अक्षय सगळं हे मुद्दाम करतोय हे रमाच्या लक्षात येतं. गणपती बाप्पा खूप सुंदर असं तयार केलेलं असतो. आरोही त्याच्या कानात म्हणते, गणपती बाप्पा नेहमी तू आईला भेटायला येतो ना, मग या वेळेला जरा वेगळं करू. तू माझ्या घरी माझ्या आईला घेऊन ये मला भेटण्यासाठी. तू आलास की सगळं काही व्यवस्थित होणार. तुझ्यासोबत जर आई माझ्या घरी आली तर अजिबात काही अडचण येणार नाही. तू घेऊन ये माझ्या आईला माझ्या घरी मला भेटण्यासाठी. आता हे रमाने सगळं ऐकलेलं असतं आणि बघितलेलं सुद्धा असतं आणि रमाने अगदी तसंच केलेलं असतं. अगदी बँड बाजा घेऊन गणपती बाप्पाला घेऊन आलेली असते आरोहीच्या घरी. आता रमा स्वतः गणपती बाप्पाला घेऊन आलीये म्हटल्यावर अक्षय काहीच करू शकत नाही आणि आता गणपती बाप्पाला नाही सुद्धा म्हणू शकत नाही. त्यामुळे आता रमा गणपतीसह 10 दिवस राहणार असते मुकादमांच्या घरी. याने आरोहीला खूप आनंद झालेला असतो आणि घरच्या लोकांना सुद्धा. सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. आरोही अगदी आनंदाने आपल्या आईच्या जवळ जाते आणि मिरवणुकीमध्ये डान्स करत असते. अक्षय मात्र आता बघतच थांबलेला असतो. त्याचा आता न्यायविलाज असतो. गणपती बाप्पाला आणलंय म्हणल्यावर त्याला नाही म्हणू शकत नाही आणि रमाला आता घरात त्याला घ्यावंच लागणार. आता बघूया रमा घरात राहिल्यावर नेमकी काय काय गंमत जम्मत येते किंवा कोणाला कसे धडे शिकवते रमा, हे बघायला खरंच मज्जा येणार. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग बघायचा असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.